मुक्कामी असेल, 30 जूनला पालखी सराटी येथे मुक्कामी असेल। 1 जुलै रोजी सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी येथे निरा स्नान घालून पुढे पालखी अकलूजकडे मार्गस्थ होईल व येथे दुपारी तिसरे गोल रिंगण पूर्ण करेल। त्यानंतर पालखी अकलूजच्या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मुक्कामासाठी रवाना होईल। 2 जुलैला पालखी अकलूजवरून सकाळी निघेल व दुपारी पालखी मार्गावरील माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल। त्यानंतर पालखी रात्री बोरगाव येथील पालखी तळावर मुक्कामी राहील। 3 जुलैला तोंडले बोंडले येथे धावा करून पालखी पिराची करोली येथे मुक्कामासाठी रवाना होईल थांबेल। बोंडले येथे धावा करून पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामासाठी रवाना होईल। 4 जुलैला पालखीचे सायंकाळी बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण पार पाडेल व त्यानंतर पालखी वाखरी येथील पालखी तळावर मुक्कामी राहील। 5 जुलै रोजी पालखी सकाळी वाखरी येथून पंढरपूरकडे रवाना होईल व सायंकाळी पादुका आरतीस्थळी पालखी सोहळ्यातील शेवटचे व तिसरे उभे रिंगण पार पडेल। त्यानंतर पालखी सायंकाळी श्री क्षेत्र पंढरपूर शहरात प्रवेश करेल आणि रात्री पालखी येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर नवीन इमारतीमध्ये विसावेल। येथे पालखी रविवारी 6 जुलै ते गुरुवार 10 जुलै अखेर मुक्कामी असेल। 10 जुलैला पालखी सोहळा दुपारनंतर देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल। हा 12 दिवसांचा परतीचा प्रवास संपवून हा सोहळा श्री क्षेत्र देहुगाव येथे 21 जुलैला दुपारी पोहोचेल व येथे मंदिरात पालखी सोहळ्याची सांगता होईल। यंदा पालखी सोहळ्यात तिथीचा क्षय झाल्याने अंथुर्णे येथील मुक्काम रद्द करण्यात आला आहे। जर तिथी वाढली असती तर इंदापूरला 2 मुक्काम झाले असते अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली। लोणी काळभोरवरून पालखी सोहळा निघाल्यानंतर उरुळी कांचन मार्गे पुढे जात असतो। हा पालखी सोहळा पूर्वीपासून गावातून जात असे। सध्या पालखी सोहळा गावातून बाहेर पडण्यास 3 ते 4 तास लागतात। याचा विचार करून व गतवर्षी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार यंदा येथील ग्रामस्थांशी चर्चा करून व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या विनंती अर्जानुसार पालखी सोहळा दुपारच्या 1 तासाच्या विसाव्यासाठी शिंदवणे येथील PDCC बँकेसमोर थांबणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी सांगितले। 1 तासाच्या विसाव्यासाठी शिंदवणे येथील PDCC बँकेसमोर थांबणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी सांगितले। भाविकांची सोय व्हावी, दिंडी चालकांना मुक्कामाच्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचता यावे यासाठी शहरी भागात सायंकाळी 8 वाजता समाज आरती घेण्यात येणार असून त्यानंतर लगेच कीर्तन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी सांगितले।